आज नंदुरबार जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी भिल प्रदेश मागणीसाठी म्हणून आम्ही भिल प्रदेश मुक्ती मोर्चा भारत आदिवासी पार्टीतर्फे आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन सादर केलेलं आहे। या भारतातला जो आदिवासी आहे हा एका स्वतंत्र राज्याची मागणी करत आहे। याला अनेक कारणं आहेत। आदिवासी हा या देशाचा मूळ असून या देशाच्या मूळ आदिवासींना अनेक समस्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आहे। सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मार्कंड काटूज यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की या देशाचा मूळ मालिक हा आदिवासी आहे। मग आदिवासी या देशाचा मूळ मालिक असताना त्या ठिकाणी आदिवासींना कुठल्याही प्रकारचा न्याय भेटत नाही आहे। आदिवासींना त्यांच्या जमिनीवरनं त्यांना बेदखल केलं जातं आहे। आदिवासी ज्या जमिनीवर वास्तव्य करून राहत आहेत ती जमीन सरकारची आहे म्हणून त्या ठिकाणी आदिवासींचे घरं पाडणे, आदिवासींना त्या जमिनीवरनं बेदखल करणे, आदिवासीवर अन्याय करणे अशा प्रकारच्या अन्यायाच्या गोष्टी ह्या पूर्ण भारतभर घडत आहेत। म्हणून ज्या ठिकाणी भिल वंशीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत त्या भागामध्ये त्या भागातले म्हणजेच मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या भिल प्रदेश भागातले जे आदिवासी आहेत ते स्वतंत्र एक भिल प्रदेशाची मागणी करत आहेत आणि त्याची सुरुवात आजच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र आणि ज्या ठिकाणी ज्या राज्यामध्ये भिलवासीय मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहेत आजच्या दिवशी अशा प्रकारचं निवेदन माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती महोदय यांच्यासाठी त्या ठिकाणी देण्यात येत आहे। आजच्या दिवशी आम्ही हेच मागणीचं निवेदन सादर केलेलं आहे आणि हे निवेदन मुख्यमंत्री पंतप्रधान आणि राष्ट्रपती महोदयांकडे पाठवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे। धन्यवाद। जय भिल प्रदेश।